कौन है आप? ऊंचे टीले वाले मंदिर का छोटा पंडित। अरे तो क्या करूं, नहाऊं? साला डरा दिया। आता अडकलो तर अडकलो जंगलात, पुढे कसं निघायचं आम्हाला काहीच कळेना. अहो, प्रत्येक प्रवास निर्विघ्नपणे पार पडत नाही म्हणजे काय. मी, कुणाल, प्रणव, साहिल, आम्ही चौघे प्रवासाला निघालेलो. कुणाल गाडी चालवत होता, त्याच्या शेजारी साहिल बसलेला, मागे मी आणि प्रणव होतो. मधूनच कुठून तरी जयशला उचलायचं असं ठरवलेलं, पण त्याच दिवशी जयश नेमका त्याच्या आईबरोबर गावाला गेला असल्याने तो प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. शेवटी चौघेच प्रवासाला निघालो. गाडी छोटी होती म्हणून बाकीच्या मित्रांना बोलावलं नव्हतं, पण मुंबईत गेल्यावर आमची चांगलीच खरडपट्टी निघणार आहे हे ओळखलं. ते सगळं मरू दे, आता इथे जंगलात अडकलोय, परत कसे पुढे जाणार हा विचार डोक्याला मुंग्या आणतोय. काय करावं ते सुचत नाही आहे. गाडी मध्येच अडकून पडले आहे. कुणाल आणि साहिल काहीतरी खटपट करून गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही मात्र दोघे तिथेच आजूबाजूला फिरतोय, गप्पा मारत काहीतरी चाललंय. तेवढ्यात 2 माणसं कडेला उभी दिसली. ही कोण असतील आमच्या डोक्यात आलं. आपल्यासारखेच वाटसरू असतील, प्रणवने म्हटलं. चल जाऊन बघू, मी म्हटलं. दोघे तिथे गेलो. त्या माणसांना विचारलं, तुम्ही कोण आहात, पण त्यांनी एक शब्दही काढला नाही. आम्ही अजून थोडे जवळ गेलो. नीट पाहिल्यावर कळलं ते माणसं नव्हते, ते पुतळे होते. हे स्टॅच्यू इथे असे का उभे केल्यात जंगलात, मी विचारलं. आपल्याला काय माहित, आदिवासींची काहीतरी प्रथा असेल, प्रणव म्हणाला. असेल असं म्हणून मी मागे वळलो. मागे झाडी दूर पर्यंत काहीच नव्हतं. आदिवासींची कुटिया कुठे असेल, मी विचारलं. का तुला आराम करायचा त्यांच्याकडे जाऊन, त्याने विचारलं. तसं नाही रे, मी सहज म्हटलं. मी उत्तर दिलं. चल आता या दोघांना काही जमतंय की नाही ते बघूया, प्रणव म्हणाला. आम्ही पुढे आलो. गाडीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, कुणाल म्हणाला. भगवान का लाख लाख शुक्र, मी दीर्घ श्वास सोडत म्हटलं. आम्ही गाडीत येऊन बसलो. गाडी सुरू झाली. कुणाल थकला की साहिल गाडी चालवणार होता, तोही थकला की मग माझ्याकडे पाळी येणार होती. असं ठरलेलं. प्रवास तब्बल 4 दिवसांचा होता. शुक्रवारी निघायचं, शनिवार रविवार मजा करायची, जागा फिरून घ्यायच्या. सोमवारी रात्री निघायचं आणि बुधवारी ऑफिसला जायचं असं ठरलं. पण इथे गाडी अडकून पडली आहे. शुक्रवारचे रात्रीचे 12 वाजल्यात तरी आम्ही अजून जंगलात अडकलो होतो. आता गाडी सुरू झाली म्हणून पुढच्या प्रवासाला लागलो. काय पनवती आहे रे ही गाडी, मी बसल्या मुद्दाम म्हटलं. तुझ्या अंगात आपली दुनियादारीवाला सचिन शिरला असेल तर तुला सांगतो, त्याच्यासोबत जाऊन तिकडे गोट्या खेळत बस विले पारले आपलं सुखशांतीनगरला, आपला कुणाल चुकता म्हणाला. मला वाटलं चेतूच्या घरी पाठवतोस की काय, मी म्हटलं. नको, तू त्या सचिनलाच शोभतोस, तो म्हणाला. आला मोठा शहाणा. मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो आणि बाहेर पाहत बसलो. अर्धा तास झाला. ही झाडी मगाशीच दिसली होती ना, मी विचारलं. जंगल आहे, कितीतरी झाडं असतात, सगळी सेम दिसतात कारण रात्री अंधार आहे आणि दवबिंदू पसरल्यात, त्याने म्हटलं. रात्री 12 वाजता दवबिंदू पसरतात का, मी विचारलं. ठीक आहे, मग सेम आकाराची झाडी असतील, तो म्हणाला.
असेल तसं असं म्हणून मी पुढे पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. पण अजून गोष्ट तशीच होती. काहीही बदललं नव्हतं. ती झाडं सारखी येत असल्यासारखं दिसलं. एवढ्यात मी एक वस्तू पाहिली. थांबा, हा पुतळा आम्ही आधी पाहिलाय, म्हटलं. मी आणि प्रणवने नीट नजर टाकली तर तेच 2 पुतळे होते. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा तिथेच फिरतोय तर. आता मात्र काळजाचा ठोका चुकला. या जंगलाने फसवलं आपल्याला हे कळून चुकलं. काय करावं ते कळेना. जोपर्यंत जंगलाच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत गाडी चालवत राहूया असं ठरवून आम्ही पुढे निघालो. तब्बल किती तास गाडी चालवत होतो माहीत नाही, पण शेवटी एकदा ते जंगलाच्या बाहेर पडलो. वेळ पाहिली तर सकाळचे 6 वाजलेले. सुटकेचा निश्वास टाकला. गाडी एका कडेला लावली. गाडीतून बाहेर उतरलो. घड्याळात पाहिलं. मध्यरात्रीचे 2:30 वाजले होते. काळजाचा ठोका चुकला. जंगलाच्या बाहेर पडलो, पण वेगळ्याच दुनियेत हरवलो हे कळताच सुसाट धावत गाडीत आलो. पुन्हा गाडी सुरू केली. धावत सुटलो. आता गाडी कुठेच थांबवायची नाही. अगदी कसलाही आवाज आला तरी असं ठरवून सुसाट दामटली. पण गाडीलाही हे पटलं नसावं, कारण अजून काही अंतर पुढे जाता 2-3 झटके मारून गाडी पुन्हा बंद पडली. घ्या, संकट आलं की आम्हाला उमगला. आपण अडकलोय, सपशेल अडकलोय, मी म्हटलं. ते माहिती आहे सर्वांना, काहीतरी वेगळं सांग, प्रणव सुस्कारा टाकत म्हणाला. इथून बाहेर कसं पडायचं ते बघा आधी, मी म्हटलं. आम्हाला काय जादू येते का, तू सुचव काहीतरी, ते म्हणाले. मी थोडा वेळ विचार केला आणि सहज प्रणवला गणपती बाप्पाचं नाव घ्यायला सांगितलं. त्याने नाव घेतलं आणि आम्हीही त्याच्या मागे गजर केला. कोणालने सहज चावी फिरवली आणि गाडी सुरू झाली. मग गणपती बाप्पा मोरया म्हणत गाडी पुढे दामटली. पण गाडी जागेची हलेना, फक्त चालू झाली होती. गाडी गिअरवर होती, पण पुढे का जाईना. खिडकीतून बाहेर पाहिलं तर गाडीच्या टायरांना कुजलेल्या 4 हातांनी गाडीचे 4ही चाक पकडले होते. मागचे 2 आणि पुढचे 2. मी नीट पाहिलं. त्यांचे चेहरेही कुजले होते, पण ते दिसण्यास ठळक होते. 2 मुलं आणि 1 स्त्री आणि 1 पुरुष असे ते होते. हा काय प्रकार, आम्हाला काहीच कळेना. कोण तुम्ही, मी विचारलं. कोण तुम्ही? आम्ही कोणी नाही. आम्ही फक्त इथं येणाऱ्यांचा जीव घेणार. जसा आमचा घेतला गेला अगदी तसाच आम्ही जीव घेणार, त्यांनी म्हटलं. म्हणजे? मी गोंधळून विचारलं. काही दिवसांपूर्वी आम्हीही असेच रात्रीचे प्रवासाला निघालेलो. तेव्हा काही चोर लुटारूंनी आमची गाडी थांबवून आम्हाला मारून टाकलं. आमची मुंडकी धडावेगळी केली. तुम्ही आम्हाला नीट पाहिलं नाही. आम्ही त्यांच्यावर नीट नजर टाकली. त्यांना डोकं नव्हतंच. आमच्या काळजात कळ उठली. शक्य नाही हे ओळखलं. एवढ्यात काहीतरी सरपटत येताना दिसलं. आम्ही नीट पाहिलं. 4 डोकी होती. म्हणजे ही त्यांचीच डोकी असावीत असा तर्क आम्ही केला. ते कोणाची असावीत ते मरू दे. आधी इथून कसं सुटायचं त्याचा विचार करणं गरजेचं होतं. आता तुम्हीही मरणार आणि आमच्या संख्येत भर पडत राहणार, त्यांनी विकृतपणे हसत म्हटलं. मी शेवटचा डाव टाकला. उद्या जर आमच्या जागी तुमची मुलं असती तर त्यांना तुम्ही असंच मारून टाकलं असतं का? पण आमची मुलं मेल्यात, त्यामुळे असं इमोशनल करू शकत नाही तुम्ही. तो घोगरा आवाजातला पुरुष पुन्हा बोलला. हो, पण तुमच्या मुलं जर त्यावेळी वाचली असती आणि ती पण याच रस्त्याने आली असती तर त्यांना तुम्ही मारलं असतं का? मी विचारलं.
त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आम्ही असं का केलं असतं त्यांनी विचारलं. आम्हालाही तुमची मुलंच समजा. त्या लुटेरांना आम्ही नक्कीच शोधू. आमची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. या प्रकरणाचा आम्ही नक्कीच छडा लावू. पण तुमची आता ही जागा नाही. तुम्ही मेला आहात तेव्हा तुम्ही इथून मुक्त व्हावं असंच मला वाटतं. मी म्हटलं, तू आम्हाला मुक्त करण्याचं वचन देतोस? ते म्हणाले, हो, आम्ही वचन देतो. मी म्हटलं, बघ, तू जर तुझं वचन पाळलं नाही तर तू आणि तुझे सर्व मित्र आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हाल. आता आम्ही जातो. असं म्हणत ते तिथून अंतर्धान पावले. गाडी पुढच्या क्षणी बाहेर पडली. चुकलो एकदाचे. मी लांब श्वास घेत म्हटलं, आम्ही ताबडतोब मुंबईत पोचलो. कारण पुढचा प्रवास करण्याची आमची इच्छाच नव्हती. आम्हाला आधी या दाम्पत्याच्या खूनाचा छडा लावायचा होता. आम्ही पुन्हा मुंबईत पोचलो. नीट या गोष्टीचा सर्व अभ्यास केला. यांची थोडी जाणकारी मिळवली. तेव्हा लक्षात आलं, याची जी स्त्री होती ती एकदा त्यांच्या तालुक्याच्या आमदाराच्या मुलाला आवडलेली. तेव्हा त्याने घरात घुसून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला. पण तिचा नवरा त्याच वेळी तिथे आल्याने त्याचा डाव उलटून लागला आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. आम्ही त्या मुलालाही शोधलं. त्याला घेऊन त्याच स्थळी पोचलो. नंतर आम्ही तिथून निघून आल्यावर त्यांनी त्या मुलाची बरोबर विल्हेवाट लावली. त्याचा बाप चांगला होता. जे पेरतो तेच उगवतं असं त्याने त्याच्या मुलाला आधीच सांगितलेलं. पण त्याने कधीच लक्ष दिलं नव्हतं. मुलगा गेला म्हणून त्याला वाईट तर वाटलं, पण एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाली याचा आनंदही झाला. आणि आम्ही आमच्या टीमच्या नावाने अजून एकदा विजयी झालो. आमची टीम पुन्हा पुढच्या प्रवासासाठी तयार आहे. तुमच्याकडे एखादी केस आहे का? असेल तर नक्कीच द्या. आम्ही तुमची मदत करू. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नवीन येणाऱ्या कथांचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.